हाय फ्रेंड्स, वेलकम टू क्राफ्ट डेकोर चॅनल। आज आमच्या क्राफ्ट डेकोर चॅनलमध्ये आपण बघणार आहोत की ग्लिटर पेपरपासून सिंपल अँड इझी गणपती बाप्पा कसा बनवायचा। हे गणपती बाप्पाचं क्राफ्ट पीस बनवण्यासाठी खूप सोपं आहे आणि ह्याच्यासाठी लागणारं सामानसुद्धा अगदी इझिली मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असतं। चला तर मग बघूया की हा गणपती बाप्पा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर आपल्याला सर्वप्रथम लागणार आहेत ग्लिटर पेपर, रेड कलर, येलो कलर आणि ब्लॅक कलर। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक पुठ्ठा। तर मी एक माउंट बोर्ड विकत घेतला आहे स्टेशनरी शॉपमध्ये, जो कुठेही अवेलेबल असतो। त्यानंतर एक डबल टेप मी घेतला आहे। हा डबल टेप रेग्युलर डबल टेपपेक्षा थोडा छोटा आहे आणि एक ॲल्युमिनियम फॉईल सुद्धा आपल्याला लागणार आहे। गणपती बाप्पाचे कट पीसेस जरी आपण ग्लिटर पेपरचे बनवणार असू तरी सुद्धा मी पहिले एका व्हाईट पेपरवर सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि त्याचे व्हाईट कलरचे कट पीसेस रेडी करून ठेवलेले आहेत। हे व्हाईट कलरचे कट पीसेस बनवल्यामुळे ग्लिटर पेपरचे कट पीसेस ट्रेस करून बनवायला मला खूप जास्त सोपं गेलं। सो तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हे व्हाईट कलरचे कट पीसेस पहिले बनवून घेऊ शकता। नंतर हा व्हाईट पेपरचा कट पीस मी एका रेड कलरच्या ग्लिटर पेपरवर बॅक साईडनी त्याची आउटलाईन पूर्णपणे बनवून घेते आहे। तुम्ही बघू शकता हा रेड कलरच्या ग्लिटर पेपरची बॅक साईड आहे आणि हा सोंडेचा भाग आहे। या सोंडेच्या भागाची आउटलाईन कम्प्लिटली ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा कट पीस कट केल्यानंतर अशा प्रकारे लाल कलरची ही सोंड आपण बघू शकता। ह्याच्या पुढचं कट पीस म्हणजे गणपती बाप्पाचं सोवळं। हे गणपती बाप्पाचं सोवळं मी पिवळ्या कलरचं म्हणजे सोनेरी कलरचं ठेवलं आहे। तर सोनेरी कलरच्या ग्लिटर पेपरच्या बॅक साईडला मी हा सोवळ्याचा भाग आणि त्याची आउटलाईन पेन्सिलीने पूर्णपणे बनवून घेते आणि त्यानंतर जेव्हा कट करेन त्यानंतर ते असं दिसतं। ह्याच्या पुढचा भाग म्हणजे गणपती बाप्पाचा हात आणि गणपती बाप्पाचं पाऊल। तर गणपती बाप्पाचे दोन्ही हात आपले इक्वल शेपचे असणार आहेत, त्यामुळे मी एक व्हाईट कलरचा शेप बनवलेला आहे। त्याचीच आउटलाईन मी रेड कलरच्या ग्लिटर पेपरच्या बॅक साईडला काढून घेते। ही आउटलाईन काढून घेतल्यानंतर मी जेव्हा कट केला हा पीस, त्यानंतर मी अशा प्रकारे दोन हात गणपती बाप्पाचे बघू शकते। या पुढचा कट पीस म्हणजे गणपती बाप्पाचं पाऊल। ते सुद्धा अगदी सेम पद्धतीने मी लाल कलरच्या ग्लिटर पेपरच्या बॅक साईडला काढून घेते आणि अगदी सेम पद्धतीने आपल्याला हे सगळे कट पीसेस कट करून घ्यायचे आहेत। आणि आपण बघू शकता हे गणपती बाप्पाचं पाऊल। ह्यानंतर गणपती बाप्पाच्या पोटाचा आकार सुद्धा मी काढून घेतला आहे व्हाईट पेपरवर आणि पिवळ्या कलरच्या ग्लिटर पेपरवर तो सुद्धा कट करून घेतला आहे। त्यानंतर शेवटचा पार्ट म्हणजे गणपती बाप्पाचं मुकुट। तर हे गणपती बाप्पाचं मुकुट सुद्धा सोनेरी कलरच्या ग्लिटर पेपरवर काढून त्याची आउटलाईन काढून तो सुद्धा एक पार्ट मी कट करून घेतला आहे। मुकुट कट केल्यानंतर साधारण अशा प्रकारचं एक सुंदर मुकुट गणपती बाप्पाचं तुम्ही बघू शकता। सो अशा प्रकारे हे सगळे पार्ट्स रेडी झाल्यानंतर जेव्हा आपण एका व्हाईट कलरच्या माउंट बोर्डवर हे सगळं चिकटवणार आहोत तेव्हा हे खूप सुंदर दिसतंय। आणि आता एक निळ्या कलरच्या ग्लिटर पेपरनी मी फक्त एक गणपती बाप्पासाठी जानवं बनवलंय, जी फक्त एक अशी उभी छोटीशी लाईन आहे। ती उभी छोटीशी निळ्या पेपरची लाईन कट करून इथे मध्ये जेव्हा मी ती ठेवते तेव्हा गणपती बाप्पाला एक सुंदर लुक येतोय। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा गणपती बाप्पा दिसतोय। फक्त एकच गोष्ट मिसिंग आहे, तो म्हणजे गणपती बाप्पाचा डोळा। त्यासाठी मी एक ब्लॅक कलरचा ग्लिटर पेपर घेतलाय आणि सोनेरी आणि काळ्या कलरमध्ये गणपती बाप्पाचा एक छोटासा डोळा सुद्धा मी काढून घेतलाय। यानंतर माउंट बोर्डला चारही बाजूनी मी डबल टेप लावून घेतलाय, कारण त्या माउंट बोर्डला आपल्याला सिल्वर कलरचा ॲल्युमिनियम फॉईल लावायचा आहे। पण हा ॲल्युमिनियम फॉईल लावण्याच्या आधी आपण त्याला चुरगळून घेणार आहोत आणि चुरगळून घेऊन अलगदपणे आपण त्याला उलगडणार आहोत। असं केल्यामुळे काय होत आहे तर आपल्या सिल्वर कलरच्या ॲल्युमिनियम फॉईलला एक छान टेक्स्चर आलेलं आहे आणि या टेक्स्चरमध्ये जर हा ॲल्युमिनियम फॉईल आपण माउंट बोर्डला लावला तर अशा प्रकारे हा बोर्ड खूप सुंदर दिसतोय। आता या माउंट बोर्डवर आपले सगळे कट पीसेस आपण चिकटवून घेतलेले आहेत। हे कट पीसेस चिकटवल्यानंतर तयार झालाय आपला सिंपल अँड इझी ग्लिटर पेपरचा गणपती बाप्पा।
ह्या गणपती बाप्पाला छान जपून ठेवण्यासाठी तुम्ही प्लास्टिक पीसनी या माउंट बोर्डला पूर्णपणे कव्हरसुद्धा करून घेऊ शकता, सो दॅट तुमचा गणपती बाप्पा एकदम सेफ राहील. सो तुम्हाला कसा वाटला माझा सिम्पल अँड इझी गणपती बाप्पा कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि अजून या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनवर प्रेस करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. भेटूया लवकरच नव्या एका क्राफ्ट पीससह. तोपर्यंत बघत रहा आमचं चॅनल क्राफ्ट डेकॉर. स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल. थँक्यू.